भाई ये सब गुड मॉर्निंग गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसं काय मंडळी, कसं चालू आहे? तुम्हाला अजून आम्ही दिसत असणार तयारी सोबत आणि तुम्हाला थोड्या वेळातच आम्ही दिसणार आमच्या खूप साऱ्या बॅग सोबत. आता वाजलेले आहे सकाळचे 4 आणि नेमका 2 दिवसाआधी आम्ही ठरवलं की आम्हाला जायचं आहे फिरायला, रोड ट्रिपला परत. मला असं वाटतं शिवानी 5-6 महिन्यामध्ये आपली 4थी रोड ट्रिप असणार. गुड जॉब. तर आम्ही यावर्षी फिरायचा प्लॅन का करतोय तुम्हाला माहिती असणारच, कारण की पुढच्या वर्षी आम्हाला घरी बसायचंय. नाही असं काही नाही आहे, आम्हाला थोडं बरं. आज तुमच्या दिदूची तब्येत पण खराब आहे थोडी. आज तिला उठल्या उठल्या जरा ताप आणि सर्दी आणि जरा घसा तिचा व्यवस्थित वाटत नाहीये. बट या काय आहे पुढच्या हप्त्यामध्ये. येस, सो आम्ही करतोय. सो गाईज आम्ही जातोय गोव्याला आणि गोव्याला चेतनचा बर्थडे आहे नेक्स्ट वीक. सो दॅट्स वाय आम्ही होल वीक सेलिब्रेट करणार आहे चेतनचा बर्थडे. आता तुम्ही असं विचारत असेल की ह्यांना इतक्या सुट्ट्या कशा मिळतात, तर आम्ही सुट्ट्या नाही घेतोय. आम्ही ऑफिसचं काम पण करणार आहे आणि प्लस बाहेर फिरणार पण आहे. ऍक्च्युली चेतनचा फ्रेंड राहतो गोव्याला. माझे 2 खूप 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 खास मित्र राहतात गोव्याला, जे माझे ओल्ड कंपनीचे कलिग्स आहेत. कलिग्स नाहीत, मी तर त्यांना भाऊच म्हणणार. एकदम बेस्ट बडी सारखे आहे ते माझ्या. तर त्यांनी मला इतक्यांदा बोलवलं गोव्याला की अरे ये गोव्याला, आम्ही आहोत तर ये गोव्याला, मग आम्ही गेल्यावर तू येशील काय, असं तसं वगैरे. तर आम्ही आता असं सडन प्लॅन बनलाय. 2 दिवसाआधी आम्ही प्लॅन बनवला की चला चलते. काहीच आमचं बुक नाही आहे. स्टेची आय गेस आपल्याला चिंताच नाही आहे. स्टे आम्ही नाही केलंय, आम्ही त्यांच्याकडे राहणार आहे आणि 1 फुल वीक राहणार आहे. सो ऑफिस पण करेल आणि प्लस बाहेर फिरू पण इव्हनिंगला वगैरे. फक्त चेतनच्या बर्थडेच्या दिवशी 1 दिवस सुट्टी घेऊ. सो गाईज आम्ही असं उगाच उठून सुट्ट्या घेऊन नाही जातोय, आम्ही ऑफिसचं काम करणार आहे. येस, काहीच प्लॅन नाही आहे काय करायचं गोव्याला. आज पण आमचं ऑफिस आहे, आज फ्रायडे आहे, आज पण आमचं ऑफिस आहे. आम्ही ट्राय करू की आम्ही 1 पर्यंत पोहोचू आणि 12 पर्यंत पोहोचू, कारण की चेतनचं आणि माझं पण ऑफिस आहे आफ्टरनूनला. आम्ही गेल्या पण ऑफिसला बसणार आहे, काम करणार आहे, त्याच्यानंतर इव्हिनिंगला वर फिरायला जाणार आहे. आणि यावेळेस ही जी रोड ट्रिप असणार आहे एकदम निवांत असणार आहे, कारण की आमच्याकडे भरपूर सारे दिवस आहे. आम्ही प्रॉपर फक्त गोवा प्लॅन करणार. काहीच बेसिकली गोवा पण प्लॅन नाही केलाय, तिथे जाऊनच कळणार की आपण काय करणार. कारण की मी तर त्या दोघांवर सोडलंय की काय करायचंय, तेच सांगतील काय करायचंय, जे सांगतील ते करूया. फक्त मजे करूया आणि माझा 30th बर्थडे सेलिब्रेट करूया. 30 वर्ष झालो आता, होणार काही दिवसात. येस, थोडं विक्स लावलाय हे. सो आम्ही हे असे रेडी झालोय, एवढ्या बॅग घेऊन जातोय. येस, अरे दिसत नाहीये, त्या साईडला पण दाखवलो. या बॅग घेऊन जातोय. प्लस ही एक खाण्याची बॅग आहे, त्याच्यानंतर हे आम्ही प्रॉपर जिमची बॅग आहे, कारण की आमचा विचार झाला की तिकडे आम्ही जिम पण करू. त्यानंतर ही आमची लॅपटॉपची बॅग आहे. त्यानंतर ही शिवानीसाठी म्हणजे कार मध्ये झोपायला वगैरे ब्लँकेट्स वगैरे ठेवलेले आहेत व्यवस्थित. ऑल सेट. आता तुला काय बोलत होता, काय म्हणत होता मी? काहीतरी बोलत होता ना, मी तुला थांब म्हटलं. 30 बर्थडे. तर मला असं वाटत होतं शिवानी की 30th बर्थडेला मला हिट होत आहे. मी काल विचार करत होतो की यार आता मी असं 20 नाही म्हणू शकत ना, 20 आय एम इन माय. पण ते नाही का आपण म्हणतो ना की आय एम इन माय 20s. आता नाही म्हणता येणार यार, मला 30s म्हणावं लागेल शिवानी. आय एम इन माय 30s. जस्ट अ नंबर फॉर चेतन. चेतन इज लाईक स्वीट 16. एवढं नाही यार, 16 नाही. तू मला हेडफोन घेतले का? हो घेतलं ना. सगळं तुझ्या इथे ठेवलेलं आहे, एकदम सगळं ठेवलेलं आहे. शिवला बरं नाही आहे तर मी मेडिसिन्स पण घेऊन फिरतोय गाईस. मेडिसिन्स पण आहे. ग्रीन फॉरेस्ट, माय ग्रीन फॉरेस्ट. थँक्यू. तर बघूया 4 वाजता आम्हाला 1च्या आधी पोहोचायचं आहे. गाडीमध्ये जाऊ आणि बाकीची बघ गाडीमध्ये करूया. येस, चला. आम्ही तुम्हाला रोड वगैरे पण सांगू गाईस की कसं आहे. रोड गोवा सगळ्यांना माहितीच असणार. कसं सांगू तरी, वेदर कसं आहे, रोड कसं आहे. हा जर ब्लॉग तुम्ही गोवाला येत असेल तर या, तिथे भेटूया आपण. ट्राय करू की हा ब्लॉग लवकर जाईल 2 दिवसामध्ये. बाय. सो आता आम्ही सकाळी 4:30ला निघालो होतो, आता थांबलो आहे. आता किती वाजले?
8 वाजले आहे guys. 8 वाजले तर साधारण 3 तास आपण ड्राईव्ह केलं ना. त्याला मी आधी सकाळ झाली आहे आता, कारण की मी छान तुझी सकाळ तर नाही झाली आहे अजून, तुझी सकाळ व्हायला वेळ आहे. माझी सकाळ 6लाच झाली होती, मी 6 पासून जागी आहे. शिवानी असे खर्राडे मारवते तू आज. मला श्वासच नव्हता घेतात, कारण की मला इतकं बरं नाही आहे, म्हणजे असं पूर्ण नाक बुजलंय, डोकं दुखत आहे, गळा दुखत आहे. बट गोवा इज ऑन गाईज, गोवा इज ऑन. आमच्या म्हणजे लाईक आमचं एवढं प्लॅन होतो तो गोवा जायचं, सोबत गोवा जायचं. लग्नाला 2 वर्ष झाली आहे, आम्ही गोव्याला गेलो नाही आहे. 2.5 वर्ष झाली आहे पण आम्ही गोव्याला गेलो नाही आहे. सो गोवा इज ऑन, गोवा इज ऑन, फायनली ऑन, फायनली ऑन. आणि आमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि आम्ही इथे वॉशरूम ब्रेक घेतला होता, तिथे छान असं गार्डन वगैरे आहे. चेतन इथे खाऊन पण घेतोय ना, कारण की मला भूक लागली थोडी. आता आम्हाला मस्त पॅसेंजर प्रिन्ससाठी गपागप खाते, गपागप खाऊन राहिले. गपागप काहीच नाही खाते ऍक्च्युली. मला कॉफी पाहिजे आहे, मला आय नीड कॉफी, आय वॉन्ट कॉफी. इथे भेटा कॉफी पुढे घेऊन घेऊ. मला आय वॉन्ट कॉफी. बरं मला बिलकुल बरं नाही वाटतं, कारण की आणि मला केस आहे गाईस, ते तुम्हाला दिसत नाही कारण की शिवण दाखवत मी अशी का. मी बघ तुला तुझे केस दाखवायला गेले ना तर मी अशी दिसणार. माझा फक्त तुम्हाला एवढं दिसणार असं माझे केस आहे. मला तुम्ही टकला किंवा गंजा समजू नका, मला केस आहे आणि पूर्ण काळे आहे, पांढरे पण झाले. रील्स बघतच नाही ते ना, तुझे रील्स बघ, तुझे व्लॉगच बघतात ते फक्त, नाही का. कोणाकोणासारखे पांढरे पण झाले, माझे काळे आहे पूर्ण. टू एक्साइटेड फॉर गोवा. गोवाला खूप जास्त एक्साइटेड आहे. चला आता बघूया. जाऊन पहिले तर मी शिवानीसाठी एकदम थंड पाण्याच्या पट्ट्या जेव्हा ताप असतात तेव्हा ठेवत असतात. ताप आहे तुला बाळा? ताप नाही आहे मला. बरं, दॅट इज नॉट द पॉइंट. पॉइंट इज चलो जाऊया आता, थोड्या वेळात निघूया चेतनचं खाणं झाल्यावर. ओके. लगेच फोन काढला की लगेच त्याच्या केसाला हात लावून वगैरे चालू होता. जरा स्मार्ट मी पण दिसायला पाहिजे, तुझ्यावर शोभायला पाहिजे. लोक म्हणतील अरे शिवानी तुझ्यावर चेतन शोभत नाही, तेव्हा काय करशील, काय उत्तर देशील त्यांना? मी म्हणणार हो बरोबर आहे. बरं मी तुझ्यावर शोभत नाही. बरं मी काय म्हणत मी हे म्हणत होती गाईस की मी चेतनला खूप वेळची म्हणत आहे की मला कॉफी प्यायची आहे, मला बरं नाही आहे. आणि तरी हा पोरगा सरळ गाडी चालवतोय, थोडस इकडे तिकडे अशी नजर नाही टाकत आहे की बाबा माझ्या बायकोला कॉफी प्यायची आहे. अरे मी स्टारबक्स शोधतोय आणि काय नाही करू, असं झालं नाहीये याला. वाय? पण मी स्टारबक्स शोधतोय तुझ्यासाठी आणि रस्त्यावर मला स्टारबक्स भेटत नाहीये. आय नो की तुला स्टारबक्स गर्ल, यू डोंट नो दॅट. नाही पण तुला असे आवडणार नाही ना टपरीच्या आहे. मॅम यू आर स्टँडर्ड ना. नाही असं काहीच नाही भाई. मला 10 रुपयाचा चहा जरी तू देशील तर आय वॉज मोर दॅन हॅपी. आय विल बी मोर दॅन हॅपी. 11 रुपये चालेल तुला? 11 रुपयाचा चालेल, 10 रुपयाचा चालेल, 9 रुपयाचा चालेल, 100 रुपयाचा चालेल. गावाला आता टपरी बघूया चायसाठी. ठीक आहे. मला ना गरम असं काहीतरी खावं वाटत आहे आणि कॉफी पिऊ वाटत आहे, कारण की मला आता थोडं बरं वाटत आहे. मला असं वाटतं मी गरम काहीतरी पिलं. बघ इथे काहीतरी दिसतंय बघ साईडला. मला अजून बरं वाटतं. बघ या साईडला बघ. कुछ भी बोलत आहे, काय पण दाखवतो. दुकान आता इथे कॉर्न्स वगैरे दिसलेले आहे. आम्हाला असं खूप खायची इच्छा झाली आणि खूप भूक लागली आहे. आता जाऊया. येस चला चला चला. ओ बाई हा पाणी तर येतच आहे. लॉक कशी गाडी गाडी आहे. हे बघ त्यांनी लावली गाडी. अच्छा कुठे भजी वगैरे पण आहे, कॉर्न वगैरे कुठे. भजी वगैरे आहे, आलू बोंडा, कॉर्न, वडापाव आहे. वडापाव द्या एक. वडापाव हाय लेवलला पकडावा लागेल तर तो दिसतो. बरोबर. नाही एवढे दिसत होते. दोन वडापाव गरम. भैया 2 वडापाव लगाओ. ओ भैया वडापाव लगाओ. चटणी का तुमच्याकडे स्पायसी? सो आता वडापाव ट्राय करतोय शिवानी. कसा वाटला शिवानी तुला वडापाव? गरम आहे. चला आता पटापट वडापाव खाऊ आणि मग निघू. ठीक आहे. यानंतर डायरेक्ट थांबायचं.
होय हो मॅडम, याच्यानंतर डायरेक्ट स्टेवर थांबायचं ना की मध्ये थांबणार परत? चहाला नाही. खूप काही आहे इकडे, मॅगी वगैरे पण आहे. मॅगी खायची आहे तुला? मॅगी खाशील का? मॅगी खाशील का? मॅगी भाई सर्विस बघा. आत्ता तोंडातून चाय वड काढला आणि शिवानीला भेटला पण चाय. चाय आणि वडापाव. ऍक्च्युअली तुला समोसा आणि चाय आवडतं ना शिव? हा पण आवडतंय. चलो गाईस आता आम्ही करतो. आणि तर आता आमचा वडापाव झालेला आहे आणि शिवानीला चाय पण झालेली आहे. बट आम्हाला परत काहीतरी खायची इच्छा होती तर आम्ही मॅगी घेतली आहे. आम्ही पाऊस होता म्हणून मॅगी सांगितली आणि आता ऊन पडली. आता काहीतरी अजून ट्राय करूया. कॉर्न याच्यामध्ये शिवानी कॉर्न मी व्हिडिओ घेतोय आणि शिवानी मस्त खाऊन आली. अर्धी मॅगी संपली पण आहे. पूर्ण संपेल. तू लवकर नाही खाशील. चला आता मी खातो, नाही तर मग मला काही खायलाच नाही भेटणार. परत घेऊ का मग मॅगी? आणि तो दादा आमच्याकडे बघतोय. 2 मिनिट बाहेर काय गेली गाडीच्या, माझे कान असे बुजल्यासारखे वाटत आहे. परत बरं नाही वाटत का तुला? बॅक कॅमेराने काढ ना. आणि बॅक कॅमेराने काढ ना. नाही असं येतं चांगलं. आणि एकदम असं डोकं असं धरल्यासारखं वाटत आहे आणि वेगळंच कसं तरी वाटत आहे. ही रोड ट्रिप चांगली झाली पाहिजे. गोवा मला वाटतं ना, गोवा माझ्या नशिबातच नाहीये. नाही आहे मी सांगते यावेळेस होणार, नक्की होणार. तुझी तब्येत चांगली होणार. कारण की लास्ट टाइम मी आली होती गोव्याला माझ्या ऑफिस फ्रेंड सोबत आली होती आणि तेव्हा पण खूप पाऊस होता आणि चेतन माझ्यासोबत नव्हता. सो मी काइंड ऑफ एन्जॉय नाही करू शकली. बिकॉज आफ्टर नॉट मॅरेज आय वॉन्ट चेतन विथ मी. मला ना काल तो नसला तर मला एन्जॉय करता येतच नाही. म्हणजे मला नाही येत. काल माझ्यावर पण असेल ना शिवानी. जिम मध्ये मी एक मित्र विचारत होता तर काय मग कुठे चालला वगैरे एवढं. म्हटलं चाललंय बाहेर रोड ट्रिपला चाललंय, गोवाला चाललंय. मजा आहे म्हणून तुझी म्हणे, रोड ट्रिपला चाललाय, गोवाला चाललाय म्हणे. शिवानीला पण घेऊन जाशील का म्हणे. भाई ऑब्व्हियसली म्हटलं तिच्याशिवाय माझं होतच नाही म्हटलं. म्हणजे तो म्हणे की शिवानीला पण घेऊन जाशील असं. म्हटलं ऑब्व्हियसली भाई तिच्याशिवाय माझं होतच नाही, आता गमतच नाही, मला करमतच नाही. आफ्टर मॅरेज इव्हन तुला सांगतो, काल पण जेव्हा गणपतीला नाचायला गेलो ना, मी परत वरती आलो होतो. आठवलं तुला घ्यायला, कारण की मला तिथे पण जमत नव्हतं. ऑब्सेस झालंय ग तुझ्यासोबत, तुझ्या सर्दीसोबत. मला तसं माझं डोकं फिरत आहे. त्याच्यामध्ये हे घाट आहे. अरे बापरे, मला झोप घेऊन घे ना. एक झोप घेऊन घे. कधीच नाही होत त्रास आणि आज त्रास होता. पण मॅगी छान होती, वडापाव छान होता आणि चहा तर छान होता. आमचा एक नंबर झालाय. आणि त्याच्यापेक्षाही जबरदस्त आहे अंबोली घाट. आपलं हे तामिनी घाट सारखंच आहे. म्हणजे वॉटरफॉल आहे. एक वॉटरफॉल खूप सुंदर दिसला, पण तो आम्ही व्लॉगचा नाही काढला ना. होते त्याला मध्ये टाकलं तर आम्ही टाकू, नाही तर नाही टाकू. ठीक आहे, पण क्रेझी होता तो वॉटरफॉल. अमेझिंग होता, डायरेक्ट अमेझिंग. आता निघू आम्ही. काही भेटलं असतात तर नक्कीच ऍड करू. अप्रतिम जर्नी चालू आहे आमची आता. अप्रतिम. लकीली आम्हाला हा स्पॉट दिसला. म्हणजे आमच्या समोर लोक थांबत होते आणि मग आम्ही रस्त्याने चालताना आम्हाला पण धुकं दिसत होतं. म्हटलं बघू काय तर. पण खूप जबरदस्त स्पॉट आहे, तुम्हाला दाखवतो मी आता. बघा, हा असा रोड आहे गोवाला जायचा आणि इकडे हे सगळं धुकं. काय शिवानी, हे इतकं मस्त दिसतंय ना झाड. आहे शिवानी इकडे बघ, खूप सुंदर दिसत आहे झाड. तुझा एक सुंदर फोटो काढतो तिथे. ठीक आहे, चलो गाईस आता आम्ही थोडं एन्जॉय करू आणि मग पटकन आम्ही जाऊ गोवा, टुवर्ड्स गोवा. चलो बाय. भाई आम्ही कॅमेरा बंद केला आणि थोडंसं धुकं क्लिअर झालंय. इतकं सुंदर दिसत आहे. बघा 5x करतो आता. हा एक व्ह्यू आहे माझा आणि हा दुसरा व्ह्यू. मला पहिला व्ह्यू जास्ती आवडतो. हे बघ ढगा सरकत आहे. 1x करू. काय सुंदर दिसला ना. बघ शिवानी, ट्रिपची स्टार्टिंगच एकदम भारी झाली आहे गाईस. आता आम्ही शिवानी काय जबरदस्त वाटतंय यार. तर शिवानीने आता अँगल चेंज केलेला आहे. शिवानी म्हणते की हा अँगल घे. तर तुम्हाला हे पण खाली पण दिसत असणार आणि ढगा पण जाताना दिसत असणार तुम्हाला. मला एकदा बघू द्या फक्त की व्हिडिओ चालू आहे की. चला आता खूप जोरात पाऊस येत आहे. निघायला पाहिजे शिवानी.
गाईज किती सुंदर रस्ता आहे बघा. आम्हाला लिटरली ना केरलाची आठवण येत आहे. जे आमचा कुनूरचा स्टे होता ना त्याचा पण आम्ही ब्लॉग टाकलाय. त्याच्यामध्ये जो रोड होता ना तर तसाच वाटतोय मला. कुनूर मुन्नार. हा शिव सुंदर रस्ता आहे. मला असं आतापर्यंत फील नाही होत आहे का की आपण गोव्याला चाललोय. हो यार गोव्याला थोडं बघूया. तू रेकॉर्ड वर आहे रेकॉर्ड. हात हिला हात. ये है वो लड़का जिसके घर हम आए हैं. यार पतला लग रहा है मुझे तो. ओ साले ओ देखो ये क्या चल रहा है यार भाई साहब. हम लोग इसके घर पे आए और ये हरामखोर हमको बोल रहे कि मैं तुम्हारे ब्लॉग में नहीं आऊंगा. ए खोल दरवाजा खोल. खोल. तर गाइस आता मला थोड़ा हिंदी मध्ये बोलावं लागेल कारण की मी अनसकडे आलेलो आहे. सो हम लोग अभी पहुंच गए गोवा. अनस के यहाँ पे बहुत दिनों का पेंडिंग मीटिंग था. कितने दिनों से भाई? जय महाराष्ट्र. भाई कितने दिनों से पेंडिंग था बता. 15 months guys. ये जो तुम्हें कचरा दिख रहा है पीछे वो हमारा नहीं घर नहीं है. ये अनस का घर है. तर आता जसं आम्ही सांगितलं होतं की आमचं ऑफिस आहे. आम्हाला सुट्टी नाहीये. स्वतः आम्ही बसूया ऑफिसला. काहीतरी जेवण करू आणि मग जेवण करूया आराम करूया आणि मग रात्री काहीतरी निघूया. अनसने आमच्यासाठी खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हाँ सारा भाई तेरे को घुमाना है. ओए ओए सुन रहा है तू? ओए सुन रहा है क्या? साले मुंह से बोल. जय महाराष्ट्र. भाई पान थूक के बात कर. ओ भाई पान थूक के बात कर थोड़ा. ओए इधर जल्दी आ. ओए जल्दी इधर आना. अरे जल्दी अबे जल्दी आना भाई इधर आ. ये उनको जबरदस्ती से ला रहा है बेचारा शर्मा. मैं उसको जबरदस्ती ला रहा हूँ. ये बहुत ये बहुत ज्यादा बात करता है. बहुत ज्यादा ये इट्स लाइक समय रहना फॉर अस. तो तुम लोग समझ सकते हो कि कितना लेवल का कॉमेडी करता है ये. बट इसको तुम्हारा मोटिवेशन चाहिए गाइस. तो कमेंट्स में बोलो कि अनस भैया एक चैनल चालू करो. तो आज मैं तुमको नहीं बोलूंगा. आज अनस बोलेंगे भाई कि सब्सक्राइब करो. बोल दे भाई. guys do subscribe. भाई जोर से बोल. जोर से जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे भाई जोर से बोल यार. भाई ये सब अबे मेरा हाथ टूट रहा है भाई. आजा जल्दी. अबे सब्सक्राइब कमेंट वाला बोल ना. सब्सक्राइब कमेंट वाला बोल. हाँ चल आजा यांच्या चॅनलला. आजा मैं तेरे को हाँ मैं तेरे को सिखाता हूँ. हाँ Yeah guys do subscribe, like and share. भाई मेरा चॅनल ना मराठी वाला है. तो मैं तेरे को बता रहा हूँ क्या बोलने का है. तू बोल यांच्या चॅनलला जय महाराष्ट्र. अरे भाई बोल ना यार. Sorry. यांच्या चॅनलला चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज वर खूप सारे कमेंट करा. शेअर. अबे बोल ना. फिर से भाई व्हिडिओज अरे हो गया रे भाई. आणि व्हिडिओज वर खूप सारे कमेंट करा. वीडियो पर खूप सारे कमेंट करा. येस चलो बाय बाय. बाय गाइस.